जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 2 ऑगस्ट 2025 आहे आणि आज सॅटर्डेचा दिवस आहे आणि सॅटर्डेच्या दिवशी आपण आपली नवीन स्टार्ट केलेली नवीन सिरीज व्हॉट्स द टॉप पिक, म्हणजे टॉप पिक काय आहे किंवा टॉपिक काय आहे ह्या गोष्टी आपण समजून घेतो आणि वीकली बेसिसवरती 5 स्टॉक्स आपण रेकमेंड करतो मीन्स माझे पर्सनल स्टॉक्स असतात ते जे माझ्या रडारवरती असतात, माझ्या फोकसवरती असतात आणि जे मी बाय किंवा सेल करतो. तुम्हाला हे बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नाहीये किंवा तुम्हाला हे बाय सेलचं कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नाहीये. तर बाय आणि सेलसाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला नक्कीच विचारा, कन्सल्ट करा. ठीक आहे. आणि स्वतःचं स्टडी आणि अनालिसिस सुद्धा करा. हे माझे पर्सनल ट्रेड्स असतात, माझे पर्सनल स्टॉक्स असतात. ते जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मित्रांनो, लास्ट वीक मध्ये आपण एक 5 स्टॉक्स दिले होते आणि त्यांचे एल सुद्धा सांगितले होते आणि टार्गेट ओपन ठेवले होते ऍज युजल. सो आपण बघूया की ते 5 स्टॉक्स कोणते होते. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे पुढे जास्त तुम्हाला समजून येईल असं ते 5 स्टॉक्स जे इथे तुम्हाला दिसत असतील, हे 5 स्टॉक्स नाही ते हा लास्ट वीकचे 5 स्टॉक्स हे आहेत. फर्स्ट होता एसईपीसी, त्यानंतर पीएनबी बँक, चंबल फर्टिलायझर्स, बीडीएल, भारत डायनामिक्स लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल फायनान्स. ठीक आहे फ्रेंड्स. सो यातले जर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो एक 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 करून. ठीक आहे. यातले 2 स्टॉक आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. 2 स्टॉक मध्ये एसएल हिट झालेला आहे आणि 1 स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करणार आहोत. ठीक आहे. सो मी तुम्हाला म्हणजे थोडंसं एलॅबोरेटली सांगतो की फर्स्ट स्टॉक जो दिसत आहे आपल्याला इथे एसईपीसी. एसईपीसी आपण 11.50 ला रेकमेंड केला होता. ठीक आहे. त्याचा चार्ट आपण बघूया. 11.50 तर समजायला थोडस जास्त इझी होईल. ऑलराईट फ्रेंड्स. ओके. सो तुम्ही बघत असाल इथे तो कंटिन्युअस तिथेच कॉन्सोलेट करतो, म्हणजे लास्ट 5 डेज पासून तो तिथेच आहे. तो मूव्ह झालेला नाही. 11.50 ला आपण सांगितलं होता, तर तो आता सध्या 11.77 ला त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. म्हणून हा स्टॉक आपण कॅरी करणार आहोत, कारण यात ना एसएल हिट झाला ना टार्गेट वरती गेलाय, तो प्रॉपर कॉन्सोलिडेट करत आहे. म्हणून एसईपीसी हा एक आपला नंबर 1 स्टॉक असणार आहे जो आपण कॅरी करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 स्टॉक होता पीएनबी बँक. पीएनबी बँक आपण त्यावेळी समथिंग 107 पॉईंट समथिंग और 108 ला समथिंग होता, तिथेच मी बाय करायला सांगितलं होतं आणि 104 चा त्याचा एसएल होता. सो पीएनबी बँक ऑलरेडी 103 ला आलेला आहे. 104 त्याचा एसएल हिट झालेला आहे. सो पीएनबी बँक आपल्या याच्यातून एक्झिट झालेला आहे, आपला एसएल हिट झालेला आहे, स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ठीक आहे. थर्ड स्टॉक होता चंबल फर्टिलायझर. चंबल फर्टिलायझर 538 ला रेकमेंड केला होता आणि 502 चा त्याचा स्टॉप लॉस होता. ठीक आहे फ्रेंड्स. तर चंबल फर्टिलायझरचा आपण चार्ट बघूया, कारण तो स्टॉक आपण कॅरी करू शकतो, कारण त्याचा एसएल हिट झालेला नाहीये बेसिकली आणि तो कॉन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. ठीक आहे. आणि 2 मोठ्या बिग रेड कॅन्डल्स आपल्याला ह्यूज व्हॉल्यूमच्या दिसत आहेत इथे, बट स्टील त्याचा जो 502 चा जो एसएल आहे तो एसएल इंटॅक्ट आहे. म्हणून चंबल फर्टिलायझर सुद्धा आपण नेक्स्ट वीक साठी कॅरी करणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स. त्यानंतर फोर्थ स्टॉक होता बीडीएल, भारत डायनामिक्स लिमिटेड. आणि भारत डायनामिक्स पासून फार अपेक्षा होत्या, बट जसं 25% टॅरिफ इम्पोज करण्यात आले वगैरे वगैरे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये भारत म्हणजे बीडीएल हा स्टॉक एक क्रुशल म्हणजे भरपूर पडला, म्हणजे तो काल एका दिवसात तो 3.5% ऑलमोस्ट पडलेला आहे. ठीक आहे. 54 रुपये पडलेला आहे काल एका दिवसात. तर त्याला आपण म्हणजे मी सांगितलं होतं, मी बाय करणार होतो त्याला 1657 ला आणि 1616 म्हणजे 1616 चा त्याचा स्टॉप लॉस होता, जो स्टॉप लॉस ऑलरेडी हिट झालेला आहे, तो त्याच्यातून पण एक्झिट आहे. आणि जे एक्झिट होणार म्हणजे ज्यांचे एसएल हिट झाले तर त्यांची चार्ट बघण्यात काही अर्थ नाही फ्रेंड्स. ठीक आहे. म्हणून आपण व्हिडिओ उगाच लेंदी होतो. तर मोतीलाल ओसवाल फायनान्स. ठीक आहे. मोतीलाल ओसवाल आपण 900 ला सांगितला होता, तो ऑलरेडी 921 ला आहे. 873 चा त्याचा एसएल होता, बट याच्यामध्ये ऑलमोस्ट 921.70 म्हणजे 922, सो 22 रुपीज इथे गेन मिळत आहे आपल्याला. सो आपण मोतीलाल ओसवाल
चा प्रॉफिट बुक करून घेत आहोत ह्या वीक मध्ये. ठीक आहे. भारत डायनॅमिक्स मध्ये आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि पीएनबी मध्ये स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तो दोन स्टॉक आपण स्टॉप लॉस हिट घेऊन एक्झिट होत आहोत. मोतीलाल ओसवाल फायनान्स मध्ये 22 रुपये प्रॉफिट बुक करून आपण त्याला त्यातून सुद्धा एक्झिट घेत आहोत. आणि दोन स्टॉक जे आहेत जे अजूनही आपल्या रडारवरती आहेत कारण त्यांचे एसएल हिट झाले नाही आणि त्याच्यात अजूनही अप ट्रेंड येऊ शकतं असं मला वाटतं, जे आहेत एसईपीसी आणि चंबल फर्टिलायझर्स. ठीक आहे फ्रेंड्स. सो येथे आपण बघूया आता. वेट. हा, तर ह्या वीकचं कमिंग वीकचं म्हणजे 4 ऑगस्ट टिल ऑलमोस्ट 4th 5th 6th 7th 8th ऑगस्ट. ठीक आहे. सो ह्या कमिंग वीक साठी व्हॉट्स द टॉप पिक ह्या आपल्या सिरीज मधून 5 जे स्टॉक्स आहेत त्यातला फर्स्ट स्टॉक आहे एसईपीसी, सेकंड स्टॉक आहे चंबल फर्टिलायझर. हे दोन्ही स्टॉक्स कॅरी फॉरवर्ड आहेत लास्ट वीक पासून. आणि मग आता नवीन 3 स्टॉक आपण त्यामध्ये ऍड करत आहोत. आणि सध्या हे जे तिन्ही स्टॉक्स आहेत हे एकदम स्ट्रॉंग स्टॉक्स त्याला तुम्ही म्हणू शकता. हे निफ्टी 50 मध्ये सुद्धा आहेत. आणि सध्याचं जे वातावरण आहे, जे ओव्हरऑल कंडिशन आहे मार्केटचं, म्हणजे नॉट ओनली अवर इंडियन स्टॉक मार्केट बट इवन ग्लोबल स्टॉक मार्केट. सर, जे उथल पुथल सुरू आहे, टॅरिफ वॉर सुरू आहेत, ट्रम्प तात्या थोडेसे सैरभैर झालेत, भरकटलेत थोडेसे, भरसटलेत असं पण म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे त्यांनी काही इंडियावरती 25% आणि पाकिस्तानवरती 19%, 19% असा टॅरिफ लावलेला आहे. तर बघूया. आणि एक 7 दिवसाची मुदत त्यांनी परत वाढवलेली आहे. ऑलरेडी जो टॅरिफ एवढ्या दिवसांपासून म्हणजे हँगिंग आहे तो 1 ऑगस्ट पासून इम्पोज करणार. बरं, इम्पोज करायच्या आधी आदल्या दिवशी ते एवढं काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतात. व्हाईट हाऊस मधून अशा काही खबरी येतात की आता काही जणू उद्यापासून झालंच, त्यांनी साईनच केली. आणि ट्रम्पच्या सहकार्याने सांगितलं की काही होणार नाही, ट्रम्पने पण साईन केली, अशा न्यूज येतात. आणि अचानक मग 1 तारखेला असं समज की नाही आता परत आम्ही 1 हफ्ता वाढवतोय. म्हणजे हे सगळं काय कशासाठी चाललंय? मला तर वाटतंय ट्रम्प ताते स्वतःच सगळ्यात मोठा ऑप्शन ट्रेडर आहे. ठीक आहे. कॉलपुटची ट्रम्प तात्याला खूप सवय आहे असं मला तरी वाटायला लागलंय. मोठा ट्रेडर आहे ट्रम्प तात्या. तर बघूया. आता 1 हफ्ता परत वाढलाय, त्याच्यामुळे आपण ह्या हफ्त्यामध्ये ना विदाऊट रिस्क म्हणजे असे जे स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्स कडे आपण वळणार आहोत. आणि बेसिक, एकदम बेसिक, आणि जे फारसे हलणार नाहीत असं मला तरी वाटतं. तर त्यातला आपला 3rd नंबर स्टॉक आहे. म्हणजे आधीचे 2 झाले आणि 3rd नंबर, टोटल 5 स्टॉक्स पैकी 3rd नंबर. आज हे जे 3 आहेत हे फ्रेश स्टॉक्स आहेत ह्या येणाऱ्या वीक साठी. तर त्यातला फर्स्ट स्टॉक आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज. ठीक आहे. तर आपण पिडिलाइटचा इथे चार्ट ओपन करून बघूया. हा पिडिलाइटचा डेली फ्रेम चा चार्ट आहे जो तुम्ही इथे बघू शकत असाल फ्रेंड्स. ठीक आहे. सो जर तुम्ही इथे बघाल मित्रांनो, तर मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो. ते सर्कल ड्रॉ करण्यापेक्षा ना मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो जी जास्त म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की ती कुठे कुठे टच झाली आहे ट्रेंड लाईन. ठीक आहे. आणि किती वेळा झाली आहे एका लेवलला. हे बघा, इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे 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 परत इथे 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 मल्टिपल टाइम्स इथे सस्टेन करायला हा स्टॉक प्रयत्न करतो. आणि 2859, ठीक आहे, अशी पिडिलाइटची बाईंग लेवल आहे. आणि 2835 हा पिडिलाइटचा स्टॉप लॉस असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो हा आपला 3rd स्टॉक आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज. 2859 बाईंग, 2835 स्टॉप लॉस. सो आपला नेक्स्ट स्टॉक आहे फ्रेंड्स माझगाव डॉक. ठीक आहे. सो माझगाव डॉक मध्ये अगेन द सेम थिंग. मी इथे डे टाइम फ्रेमला तुम्हाला थोडस दाखवतो ट्रेंड लाईन प्लॉट करून अगेन, सो दॅट थोडस इझी होतं ते, जसं मी आता मग अशी आपण बघितलं. ठीक आहे. हे बघा फ्रेंड्स, ह्या लेवलला मल्टिपल टाइम इथे 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 त्यानंतर अगेन इथे इथे ट्राय केला होता ब्रेकआउटचा, बट नाही झालं. ते फेक ब्रेकआउट झाला किंवा फेक आउट पण म्हणतात त्याला आजकाल. हे इथे इथे. सो इकडनं हा स्टॉक अप ट्रेंडला जाऊ शकतो असं मला वाटतं. 2722 म्हणजे 2722 ही माझगाव डॉकची बाईंग लेवल आहे. आणि स्टॉप लॉस त्याचा असणार आहे 2666. ठीक आहे फ्रेंड्स. 2666 हा त्याचा स्टॉप लॉस असणार आहे.
ऑलमोस्ट ट्रेंड लाईन जी मी प्लॉट केली आहे थोडीफार तिथेच आहे. सो हा आपला 4th स्टॉक होता आणि आता लास्ट स्टॉक आहे आपला ह्या वीकचा 5th स्टॉक, ज्याचं नाव आहे ज्युबिलंट फूड. ठीक आहे, तर ज्युबिलंट फूड ऑलरेडी 642 ला ट्रेड करत आहे. ऑलराईट फ्रेंड्स, जसं तुम्ही ते बघतच असाल. ओके, तर इथे पण मी तुम्हाला ट्रेंड लाईनने दाखवतो की जी लेवल आपण सांगितली आहे, म्हणजे जी लेवल हा आपला स्टॉप लॉस आहे, तर तिथे का आपण स्टॉप लॉस देतो किंवा त्या लेवल पासून का आपण वरती हे करतो. ठीक आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन म्हणजे स्टॉप लॉस आहे. इथे मी दाखवतो. ठीक आहे, ज्युबिलंट फूड मध्ये जी मी ट्रेंड लाईन दाखवली आहे ती ट्रेंड लाईनच स्टॉप लॉस आहे. 635 अशी लेवल आहे आणि 642 बाईंग आहे. सो ₹7चा गॅप ठेवलेला आहे. कारण जास्त मोठा गॅप ठेवण्यात काय हरकत नाही, कारण नेक्स्ट वीक मध्ये व्होलॅटिलिटी थोडीशी जास्त असू शकते फ्रेंड्स. तर त्यामुळे मी छोटे छोटे स्टॉप लॉस दिलेले आहेत, कारण की ऑलरेडी हे जे काय सगळं चाललंय ट्रम्प तात्याचं टॅरिफ हँगओव्हर, त्याच्यामुळे अचानक मार्केटमध्ये एक वन साइड मुवमेंट म्हणजे पळू पण शकतं किंवा धाडकन पडू पण शकतं. ठीक आहे, सो 5वा स्टॉक आपला ज्युबिलंट फूड 642 बाईंग मी करणार आहे आणि 635 ला मी त्याचा SL सेट करणार आहे. हे माझे ट्रेड्स आहेत फ्रेंड्स, माझं स्टडी, माझा अनालिसिस आहे. हे कोणत्याही टाईपचं बाय सेल रेकमेंडेशन नाहीये. जर तुम्हाला तुमचे ट्रेड्स घ्यायचे असतील, स्टॉक बाय सेल करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला कन्सल्ट करा आणि मगच त्या स्टॉक्स मध्ये स्टडी आणि अनालिसिस करून, स्वतःचं नॉलेज इम्प्लिमेंट करून, स्वतःचं अनालिसिस वापरून त्याच्यामध्ये तुम्ही बाय किंवा सेल करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, सो अशा टाईपचं आपलं हे व्हॉट्स द टॉपिक ही एक नवीन जी सिरीज आहे, याचे हे 5 स्टॉक्स होते येणाऱ्या अपकमिंग वीक साठी. आणि लास्ट हा 3rd किंवा 4th वीक आहे टॉप व्हॉट्स द टॉप पिकचा. आणि उद्या आपण घेऊन येणार आहोत चार्ट मसाला, म्हणजे विकली अनालिसिसचा जो पूर्ण जो काही मसाला खिचडी सगळी जी काही झाली आता सध्या ट्रम्प तात्यांनी आणि इकडनं आपल्या इकडचे मोदीजी यांनी जे काही चालवलंय ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी कशा पुढे जाणार आहेत, कशा घडणार आहेत, ह्या सगळं समजून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, एज्युकेशनल व्हिडिओ चार्ट मसाला. तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, कोणताही डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि तुमच्या नॉलेजमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये कोणत्याही प्रकारची भर पडत असेल, थोडीफार जरी भर पडत असेल, तर प्लीज 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 कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.